त्या किडनॅप झालेल्या मुलीला पण ते स्पेशल क्राईम युनिटने शोधलं बरं का. अहो सगळीकडे त्यांचीच चर्चा, त्यांचंच कौतुक. अरे हुंदीर, हुंदरासारखे लपून बसतात ते. पण काय पण म्हणा, वेळेवरती बाहेर पडतात, काम पूर्ण करतात, झटकन गायब होतात. सगळीकडे त्यांचंच कौतुक. साबळे, तुम्हाला खूप कौतुक आहे त्यांचं? हो सर, त्यांना कौतुकाची अपेक्षा नसते. त्यांच्यासारखी कामं करणारी माणसं आहेत ना, म्हणून समाजात गुन्हेगारी कमी झाली आहे. जगासमोर न येता ती त्यांची कामं अगदी चोखरित्या करतात. पण हे असं कधी लॉकअप मध्ये जर ते अडकले ना, तरी ते कोणाला सांगू शकणार नाही साहेब. अरे केदार, काय बोलतोस तू? उगाच. काय रे हिरो, स्पेशल युनिटला बोललो तर तुला लय झोंबलं रे. लय चरबी चढली का तुला? नाही 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 सर, अहो त्याचं काय झालंय माहितीये का, त्याला काही झुमलं वगैरे नाही. पण हे ह्या अशा परिस्थितीत आम्ही पहिल्यांदा अडकलोय ना हो सर, त्याच्यामुळे जरा त्याची चिडचिड होतीये म्हणून. पण पण तुम्ही मोठ्या मनाचे आहात ना, तुम्ही मोठ्या मनाने त्याला माफ करा. हा, तो उगाच बोलतोय असं काहीतरी, तुम्ही नका लक्ष देऊ. हा, हो की नाही केदार? आता आपल्याला काय करायचंय, त्या पोलिसांमध्ये आणि ते स्पेशल क्राईम युनिट जे काय आहे ते त्यांचं ते बघून घेतील, हो की नाही? आपल्याला आपली दुःख आहेत की पडलेली एवढी, आपण कशाला उगाच त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, हो की नाही केदार? तर जाऊ दे. सॉरी साहेब, त्याच्यावरनं मी माफी मागते तुमची. सॉरी साहेब, लैला जाम हुशार आहे, पण मजनू जरा गंडलंय. शिक तिच्याकडून जरा शिक. साहेब, एक रिक्वेस्ट करू का? आम्हाला ते तुम्ही लैला मजनू नका ना म्हणू, तसलं काही नाही अहो. साबळे, माझ्या राऊंडची वेळ झाली आहे. ड्रायव्हरला सांगा गाडी काढायला. सर, मी गणलोय? हा, मी गणलोय साहेब? केडी, काय करतोयस? शांत हो. पर शांत काय होत तारिणी? तो वाटेल ते आपल्याला बोलतोय. आपण आहोत का लैला मजनू? लैला मजनू बोलून गेला तो आपल्याला. तू आहेस का लैला? मी आहे का मजनू? नाही ना. आहोत का? आय एम रिअली सॉरी. तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला. केदार, असं का बोलतोय सारे? उगाच सॉरी वगैरे म्हणून गिल्ट देऊ नकोस. माझ्यामुळेच तर अडकली आहे तू इकडे.